ठेचा म्हटलं ना तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। कसं आहे, ठेचा जरा सोबत ताटात जरा थोडासा जरी असला की 2 घास जरा जास्तीचे जातात आणि असं जरा थोडंसं चमचमीत चटपटीत असं जरा तिखट झणझणीत असं ताटात काहीतरी थोडंसं हवं असतं। तर आपण बनवूयात आज झणझणीत असा ठेचा। नमस्कार, मी समृद्धी। माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती मी खूप सारे व्हिडिओ अपलोड केले आहेत। जर तुम्ही तिथे जाऊन माझे व्हिडिओ बघितले नसाल तर ते जाऊन व्हिडिओ पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग रेसिपीकडे वळूयात। बाजारात खूप साऱ्या मिरच्या असतात, तुम्हाला कोणत्या हव्या आहेत त्या तुम्ही घेऊन या। मी या मीडियम तिखटवाल्या मिरच्या घेऊन आले आहे आणि पोपटी कलरच्या मिरच्या घेऊन आले। याच्यापेक्षा पण खूप तिखटवाली पण मिरची असते, पण त्याची साल जरा अशी जाडसर असते, त्यामुळे ती मिरची आपण जेव्हा ठेचतो ना तेव्हा ठेचत नाही, त्याची साल तशीच राहते। त्याच्यासाठी आपण या पोपटी कलरच्या मीडियम तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या। त्या मी स्वच्छ धुतल्या आहेत, त्यांची देठं काढली आहेत, पुसून घेतलं आहे आणि देठं काढली आहेत। आता आपण ठेच्यासाठी लागणार आहेत शेंगदाणे भाजलेले। त्यासाठी मी कमी गॅसवरती शेंगदाणे व्यवस्थित भाजून घेणार आहे। गॅस कधी कुठेही मोठा करायचा नाही, कारण शेंगदाणे करपू शकतात। त्याच्यासाठी मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला शेंगदाणे खरपूस व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। मी 1 ते 2 मूठ अशी शेंगदाणे घेतले आहेत आणि ते आपल्याला ठेच्यासाठी लागणार आहेत, म्हणून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे। आता शेंगदाणे खरपूस असे भाजून झाले आहेत। आता मी प्लेटमध्ये थंड होण्यासाठी बाजूला काढून घेते। आता गॅस बंद करायचा नाहीये, कारण आपल्याला मिरच्या भाजायच्या आहेत। आता इथे मिरच्या अशा मधून 2 भाग करून घ्यायच्या आणि आता सगळ्या मिरच्या इथे भाजून घ्यायच्या आहे। आधी आपल्याला असंच भाजायचं आहे, कारण आता जर आपण तेल टाकलं आणि जर भाजलं तर मिरची चाट अशी उडू शकते आणि आपल्या डोळ्यावरती उडू शकते। त्याच्यासाठी आपण बिना तेल टाकायच्या आधी पहिल्यांदा असं व्यवस्थित परतून घ्यायचं। त्याला असे लाल चट्टे येतात आणि मिरची अशी लाल चट्टी आलेली दिसली की नंतर आपण त्यात तेल टाकायचं आहे। आता आपण असं थोडंसं 5 मिनिटं असं व्यवस्थित परतून घ्यायचं, त्याने मिरची थोडी नरम पडते आणि तेल टाकल्यानंतर उडत नाही। त्याच्यासाठी ही काळजी घ्यायची आहे। आधी मिरची असंच बिना तेल टाकायच्या आधी व्यवस्थित भाजून घ्यायची। आता आपण इथे 2 चमचे तेल घालणार आहोत। इथे बघू शकता तुम्ही लाल चट्टे दिसतायत मिरचीला। आता ती मिरची नरम झाली आहे, त्याच्यावरती आपल्याला 2 चमचे तेल टाकायचं आहे। आता मिरची इथे अजिबात उडणार नाही, त्यामुळे आपल्याला मिरची बिना तेलाची आधी पहिला थोडी भाजून घ्यायची आणि नंतर आपण तेल टाकायचं। आता इथे मी गावठी लसूण घेतला आहे, 2 मोठे गड्डी लसूण घेतलेला आहे। लसूण जास्त घातलेला तर मिरचीचा ठेचा अप्रतिम होतो, त्याच्यासाठी मी लसूण जास्त घातला आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ घातलं आहे। ठेच्याला मीठ जरा थोडं जास्त लागतं, पण मी माझ्या घरातल्या हिशोबाने मी घातलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आता इथे मीठ घातल्यानंतर पूर्ण व्यवस्थित परतून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि याला झाकून 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं, कारण याला घाम फुटतो आणि मिरची लसूण हे सगळं नरम पडतं, मऊ होतं आणि त्याच्याने आपल्याला ठेचायला सुद्धा व्यवस्थित जातं, कारण एकदम व्यवस्थित ठेचा ठेचला जातो। त्याच्यासाठी झाकण मारून 15 मिनिटं असंच ठेवायचं गॅस बंद करून। आता झाकण मारून उघडून घेतल्यानंतर तुम्ही बघा इथे मिरची लसूण सगळं नरम झालं आहे, थंड झालं आहे। थंड झाल्याशिवाय याला चेचायचं नाही। आता याला मी दगडाच्या खलबत्त्यात काढून घेऊन त्याला व्यवस्थित चेचणार आहे। आता याला आपण, माझ्याकडे खलबत्ता आहे, तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता, पण चेचलेल्याची चव आणि मिक्सरमध्ये वाटलेल्याची चव ही वेगळी लागते। त्यामुळे तुमच्याकडे जर हे खलबत्ता नसेल, दगडी खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवर सुद्धा वाटू शकता, नाहीतर असेल तर तुम्ही या दगडी खलबत्त्यावरती चेचू शकता। आता मी शेंगदाणे थोडे ओबडधोबड करून घेतले होते, आता ते सुद्धा यात थोडे थोडे घालायचे आणि थोडं थोडं करून सगळं व्यवस्थित चेचून घ्यायचं। मीठ घातल्याने, मीठ घालून झाकून ठेवल्याने काय होतं, सगळं नरम होतं आणि त्याच्यामुळे सगळं एकजीव व्यवस्थित चेचलं जातं आणि सगळं मिक्स होऊन व्यवस्थित ठेचा चेचला जातो। आता थोडं थोडं परतून परतून चमच्याने मी व्यवस्थित चेचून घेत आहे। आता सगळा ठेचा मी इथे व्यवस्थित चेचून घेते। आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण ठेचा चेचून घेतलेला आहे। आता बघा खरडा, एकदम याला खरडा पण म्हणू शकता, ठेचा पण म्हणू शकता, आमच्याकडे खरडा म्हणतात। इतका सुंदर आणि एक जीव सगळे झाला आहे। मिरची, शेंगदाण्याचा कूट, लसूण सुद्धा पूर्ण ठेचला आहे। जेव्हा आपण झाकण मारून ठेवतो तेव्हा लसूण पूर्ण नरम होतो, म्हणून झाकण मारून ठेवायचं, कारण त्याला घाम फुटल्याशिवाय व्यवस्थित ठेचा चेचत नाही। रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा।